बुलढाण्यातील मलकापूर पोलीस स्टेशन मधला आता एक भयावह व्हिडिओ पाहिला। भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी आपले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचा भारतीय जनता पार्टीचा सभापती शिवाचंद्र तायडे हा पोलिसांसमोर पीएसआय समोर अधिकाऱ्यांसमोर त्या महिलांना अमानुषपणे मारहाण करतोय। कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र? हे असे दुर्योधन दुःशासन भारतीय जनता पार्टी पाळून ठेवते का? आणि हे अधिकारी काय बांगड्या भरून बसतात? समोर तुमच्या समोर त्या महिलेला वाटेल तसं मारल्या जातात, घाणघाण शिव्या दिल्या जातात आणि तुम्ही तुमची करमणूक करून घेतात। मोगलाई लागली आहे, हिटलरशाही चालवली यांनी। महिलांना एकीकडे म्हणायचं आमची लाडकी बहीण योजना, आणि मी विचारू इच्छिते मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दादा, अहो काय चाललंय काय? महिलांना पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसमोर कुत्र्यासारखं मारतायत, तो ओरडतायत, त्या किंचाळतायत, त्या शिव्या गाळी करतायत त्यांना। एवढी मस्ती आली कुठनं तुमच्यामध्ये? आणि हे पोलीस करतायत काय? काय करायला लागले पोलीस? काही नाही, ढिम्मपणे बघतायत, त्या बायांना मारतायत आणि हे ढिम्मपणे बघतायत। यांनी गुन्हा पण दाखल करून घेतला नाहीये, कोणत्याही गोष्टीची चौकशी चालू केलेली नाही अजून, आणि तो उन्मादपणे त्यांना मारतोय। हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल होतोय। कुठली मस्ती आहे ही? हा सावित्री जिजाबाऊ रमाईचा देश आहे आणि इथे तुम्ही असं करताय? महाराष्ट्रामध्ये महिलांचा सन्मान करायचा याच्यावर तुम्ही मतं मागतात भारतीय जनता पार्टीची लोक, आणि महिलांना पोलीस स्टेशन मध्ये पोलिसांसमोर त्या अधिकाऱ्यांसमोर हा तायडे नावाचा गुंड महिलांना मारतोय। या तायडेवर प्रचंड गुन्हे आहेत, केसेस आहेत, खंडणीपासून भरपूर गुन्हे आहेत, तरी तो त्या पीएसआय आणि पीआय समोर त्या महिलांना मारतोय। हिम्मत आली कुठून? का तो उपमुख्यमंत्र्यांच्या जवळचा आहे म्हणून तुम्ही काही करू शकता? अत्याचार, बलात्कार, महिलांचं शोषण, हे असे सगळेच तुमच्याकडे भरलेले आहेत का देवाभाऊ? लाजा वाटले पाहिजे तुमच्या लोकांना की किती तुम्ही महिलांचं शोषण कराल, किती महिलांना त्रास द्याल, आणि पुन्हा लाडकी बहीण योजना आणताय। कसली लाडकी बहीण? लाज वाटली पाहिजे। शेण खातायत तुमचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी, लाडकी बहीण म्हणतात। काय मारतायत त्या पोलीस स्टेशन मध्ये? तुमच्या खात्याची लोक तिथं बसलेत हो देवा भाऊ, तुमच्या खात्याची लोक एवढी माजलीत की बघतायत की या बायांना मारतायत, पुरुष तरी आरामात बघताय तुम्ही, त्याच्यानंतर त्याच्यावर काही एन्क्वायरी नाही, त्याच्यावर गुन्हा दाखल नाही। काय चाललंय काय? एवढ्या तुम्हाला असं वाटतंय का की तुमचं सगळं राज्य आलं तर तुमच्या विरुद्ध कोणी सगळ्या महिला रस्त्यावर उतर? नवनवीन बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।